हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं इयत्ता 7वी साठी घेतल्या जाणाऱ्या रयत प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात RTS या परीक्षेसाठी गणित हा जो विषय आहे त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न आपण पाहू. पहिला प्रश्न आहे 10 बरोबर 2y अधिक 5 तर y बरोबर किती. तर हे समीकरण फक्त आपल्याला सोडवायचं आहे. 10 बरोबर 2y अधिक 5 हे समीकरण सोडवायचं म्हणजे यातल्या चलाची म्हणजे y ची किंमत काढायची. 5 जर डाव्या बाजूला घेतले तर वजा 5 होतील बरोबर 2y. 10 वजा 5 म्हणजेच 5 बरोबर 2y. y ची किंमत काढायची, 2 ही आपण डाव्या बाजूला घेऊया, 5/2 होतील बरोबर y. त्यामुळे y ची किंमत होईल 5/2. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, याला संक्षिप्त रूप आपल्याला द्यायचं आहे 117/156. मग इथे 117 आणि 156 या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या 13 आहे. 13 गुणिले 9 117 आणि छेदामध्ये 13 एके 13 2 शिल्लक राहील. 13 दुणे 26. पुन्हा 9 आणि 12 ला भाग जाईल 3 न. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. उत्तर येईल 3/4. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिला, त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न, एका आयताची लांबी 8x अधिक 5 सेमी व रुंदी 5x अधिक 3 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती. मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला इथे वापरायचं आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग त्याच्यानुसार ह्या प्रश्नामध्ये आपल्याला लांबी आणि रुंदी दोन्ही दिलेल्या आहेत, त्यांच्या फक्त किमती इथे ठेवूया. लांबी आहे 8x अधिक 5 गुणिले रुंदी 5x अधिक 3. हा गुणाकार करायचा, ते आपलं उत्तर असणार आहे. मग दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला पहिल्यांदा पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाने गुणूया, म्हणजे 8x ने या दोन्ही पदांना गुणूया. 8x गुणिले 5x, 8 गुणिले 5 40 आणि x गुणिले x x वर्ग अधिक 8x गुणिले 3 म्हणजेच 8 त्रिक 24x. आता 5 ने गुणूया, 5 गुणिले 5x 25x अधिक 5 गुणिले 3 15. पहिली टर्म 40x वर्ग आहे तसेच लिहूया. या दोन्हीची बेरीज आपण करू शकतो. 24x अधिक 25x उत्तर मिळेल 49x अधिक 15. हे असेल त्याचं क्षेत्रफळ. मग आता हा पर्याय आपल्याला कुठे दिला पाहिजे, क्रम त्याच्यामध्ये वेगवेगळे असू शकतात, फक्त या 3 टर्म्स आल्या पाहिजे. 40x वर्ग इथे आपल्याला दिसतंय अधिक 49x अधिक 15, पर्याय क्रमांक 4. त्रिकोणाच्या कोन दुभाजकांच्या संपात बिंदूस टिंबटिंब म्हणतात, तर त्याला म्हणतात अंतर्मध्य. पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स ऑफ अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड ॲज इनसेंटर. ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात, जो आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलाय, म्हणजेच प्राईम नंबर्स. त्याच्यामध्ये त्रिकोणी संख्या ही उत्तर असू शकत नाही, परिमिती संख्या असू शकत नाही. जोड मूळ संख्यांमध्ये अशा दोन मूळ संख्या लागतात ज्या मूळ असल्या पाहिजेत आणि त्यांच्यामधला फरक 2 असला पाहिजे, त्यांना जोड मूळ संख्या आपण म्हणतो. पण ज्यांच्यामध्ये फक्त हा एकच सामायिक अवयव आहे त्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. हा पुढचा प्रश्न, हे आपल्याला बैजिक राशी सोडवायचे, म्हणजे 40 गुणिले 10 भागिले 5 अधिक 17. तर हे सोडवत असताना क्रम लक्षात ठेवायचा. पहिल्यांदा भागाकार करायचा आपल्याला. 40 आहे तसेच लिहूया. 10 भागिले 5 उत्तर 2 मिळेल अधिक 17. आता गुणाकार करायचा. 40 गुणिले 2 80, 80 अधिक 17 उत्तर मिळेल 97, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. पुढचा प्रश्न आहे दशमान पद्धतीचा योग्य पर्याय निवडा. म्हणजे ही संख्या दिलेली आहे 3 8 4 आणि त्याच्यावर एकूण 6 शून्य. तर ही संख्या दशमान पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या स्वरूपाने दाखवता येईल असा प्रश्न. मग पर्याय क्रमांक 3 जर आपण पाहिला तर इथं 3.84 गुणिले 10चा 8वा घात आहे. याचा अर्थ काय की एकावर 8 शून्य दिल्यानंतर 10चा 8वा घात मिळणार. इथे एकावर 8 शून्य जर दिली तर 10चा 8वा घात म्हणजे ही संख्या मिळेल. आणि आता 3.84 ही एकूण शून्य वगळता ह्या दशांश चिन्हानंतर 2 डिजिट्स आहेत, त्याबद्दल ही 2 शून्य निघून जातील, म्हणजे इथं तयार होईल संख्या 384 आणि त्याच्यावर एकूण 6 शून्य. ही संख्या इथे दिलेली आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 न ही संख्या आपण दाखवू शकतो. पुढचा प्रश्न, a अधिक 30 अंश हे 2a अंश a अधिक 30 अंश व 2a अंश हे एकमेकांचे पूरक कोण आहेत, तर a ची किंमत किती. मग त्याच्यासाठी हे दोन्ही कोण आपण लिहून घेऊया. a अधिक 30 अंश
अधिक 2a बरोबर 180, कारण हे दोन्ही एकमेकांचे पूरक कोण आहेत याचा अर्थ या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 झाली पाहिजे. तर स्वरूप पद्धती आहेत a आणि 2a यांची बेरीज करूया. a अधिक 2a म्हणजेच 3a मिळेल अधिक 30 बरोबर 180. मग 3a आपण डाव्या बाजूला ठेवूया आणि 30 उजव्या बाजूला घेऊया, वजा 30 होतील. म्हणजेच 3a बरोबर 180 वजा 30 म्हणजेच 150. a ची किंमत काढायला 3 आपल्याला उजव्या बाजूला घ्यावं लागतील, जे छेदात जातील आणि 3 ने जर भाग घालवला तर 3 म्हणजे 15 आणि 0 म्हणजे a ची किंमत येईल 50, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिली. पुढचा प्रश्न आहे 2/3, 3/4 आणि 4/5 या संख्यांचा या अपूर्णांकांचा लसावी किती? आता अपूर्णांकांचा लसावी जर काढायचा असेल तर त्याची एक सोपी पद्धत आहे. तर हे त्याच्यासाठी सूत्र आहे. काही अपूर्णांक आपल्याला दिले असतील आणि त्याचा लसावी काढायचा असेल तर त्या प्रत्येक अपूर्णांकामधल्या अंशांचा लसावी काढायचा आणि त्याला त्या अपूर्णांकांच्या छेदांच्या मसावीने भागायचं. हे सूत्र आपण इथे वापरू शकतो. मग आता या तीन संख्यांचे जे अंश आहेत 2, 3 आणि 4 यांचा लसावी किती? तर 12. तर तो इथे अंशात आपण लिहूया. छेदामध्ये 3, 4 आणि 5 या तीन संख्या आहेत, त्यांचा मसावी किती? आता यांच्यामध्ये कॉमन काहीच नाही त्यामुळे त्यांचा मसावी येईल 1, तो लिहायचा छेदात. म्हणजे या तीन अपूर्णांकांचा लसावी येईल 12/1 म्हणजेच 12, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. पुढचा प्रश्न आहे 2चा शून्यावा घात अधिक 3चा शून्यावा घात अधिक 5चा शून्यावा घात छेद 2चा शून्यावा घात गुणिले 3चा शून्यावा घात गुणिले 5चा शून्यावा घात बरोबर m. तर m ची किंमत किती? थोडक्यात आपल्याला हे सोडवायचं आहे. 2चा शून्यावा घात अधिक 3चा शून्यावा घात अधिक 5चा शून्यावा घात छेद 2चा शून्यावा घात गुणिले 3चा शून्यावा घात गुणिले 5चा शून्यावा घात. कुठल्याही संख्येचा शून्यावा घात हा 1 येतो. 2चा शून्यावा घात 1 मिळेल अधिक 3चा शून्यावा घात 1, 5चा शून्यावा घात 1. छेदामध्ये पण तेच 2चा शून्यावा घात 1 गुणिले 3चा शून्यावा घात 1 गुणिले 1. फक्त अंशात बेरीज आणि छेदात गुणाकार. 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजेच 3. छेदामध्ये 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजेच 1. 3/1 म्हणजेच 3, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 2चा वर्ग गुणिले 5चा घन कंसाचा घन कंसाचा शून्यावा घात आणि कंसाचा पुन्हा चौथा घात. आता इथं कंसाचा शून्यावा घात आहे, त्यामुळे हा जो कंस आहे त्याच्यामध्ये जेही काही किंमत येईल त्याचा शून्यावा घात जर केला तर तो एकच येणार आहे. त्यामुळे हा चौकडी कंसामध्ये हे आपल्याला सोडवत बसायची गरज नाही. 2चा वर्ग 4, 5चा घन 125, पुन्हा त्यांचा गुणाकार पुन्हा त्याचा घन, काहीच करायची गरज नाही, कारण ही संख्या काही येऊ दे त्याचा शून्यावा घात आपल्याला काढायचा आहे. तर ती संख्या समजा 1 आली त्यानं काहीच फरक पडत नाही, त्याचा चौथा घात आपण करूया. मग हा जो ही जी बैजिक राशी आहे तर त्याचा शून्यावा घात म्हणजे 1 मिळणार आणि 1 चा चौथा घात जर केला तर उत्तर मिळेल 1. त्यामुळे अल्टिमेटली याचं सर्वांचं उत्तर मिळणार आहे 1, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे x - 7 आणि x अधिक 11 यांचा गुणाकार किती? मग आता हा गुणाकार आपण करू. x - 7 गुणिले x अधिक 11. आता याच्यामधल्या दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाला पहिल्यांदा गुणूया. x गुणिले x म्हणजेच x वर्ग अधिक x गुणिले 11 म्हणजेच 11x. तर -7 ने गुणूया. -7 गुणिले x वजा 7x आणि -7 गुणिले 11 उत्तर येईल -77. म्हणजे x वर्ग आहे तसेच 11x वजा 7x उत्तर मिळेल 4x वजा 77. हे आपलं उत्तर जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न x वर्ग अधिक 3x वजा 40 या राशीचा एक अवयव x वजा 5 आहे तर दुसरा अवयव कोणता? या 4 पर्यायापैकी आपल्याला शोधायचा. आता इथं आपल्याला x वर्ग अधिक 3x वजा 40 या वर्ग त्रिपदीचे दोन जे अवयव आहेत त्यातला एक अवयव दिला x वजा 5. याचा अर्थ असा आहे की दुसरा अवयव असा कोणता आहे या 4 पैकी ज्या अवयवानं x वजा 5 ला गुणल्यानंतर ही वर्ग त्रिपदी मिळेल. आता इथं स्थिर पद आपण जे आहे त्याचं निरीक्षण करूया की मधलं पद जे आहे ते 3x मिळायला पाहिजे. इथं वजा 5 आहे, मग इथं अशी कोणती संख्या घ्यावी जेणेकरून 5x, कारण त्या प्रत्येक संख्येमध्ये x ही राशी आहे किंवा x हे पद आहे. मग x अधिक 8 हे जर आपण घेतलं तर x आणि x चा गुणाकार x वर्ग मिळणारच आहे. 8 आणि 5 चा गुणाकार वजा 40 मिळणारच आहे, कारण एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे. आणि वजा 5 आणि x वजा 5x मिळेल आणि 8 आणि x यांचा गुणाकार अधिक 8x मिळेल. वजा 5x अधिक 8x उत्तर मिळेल अधिक 3x जे मध्ये पण पद आहे. याचा अर्थ इथं x
अधिक 8 ही जर किंमत ठेवली किंवा हा जर दुसरा अवयव असेल तर त्या दोन्हीचा गुणाकार आपल्याला x वर्ग अधिक 3x वजा 40 मिळेल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे क्रमांक 2 समसंख्यांचा लसावी 312 आहे तर त्या संख्या कोणत्या? आता इथं दोन क्रमागत समसंख्या आहेत आणि त्यांचा लसावी दिलाय. आपल्याकडे इथं लसावी आणि मसावी दोन संख्यांचा लसावी गुणिले मसावी यांच्यामध्ये एक संबंध आहे की त्या दोन संख्यांचा लसावी आणि मसावी यांचा जर गुणाकार केला तर त्या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला मिळतो. म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकारा इतकाच असतो. आता इथे लसावी आपल्याला दिलाय 312 गुणिले मसावी माहिती नाही आपल्याला. तो मसावी दोन समसंख्या आहेत सलग येणाऱ्या. कुठलेही दोन सलग येणाऱ्या समसंख्या जर असतील तर त्यांचा मसावी हा 2च असतो. कुठलेही 2 आणि 4 याचा मसावी 2 आहे. 10 आणि 12 यांचा मसावी 2 आहे. 16 आणि 18 यांचा मसावी 2 आहे. तर त्या गुणधर्माचा इथे आपण उपयोग करू शकतो की या दोन संख्या ज्या अर्थी समसंख्या आहेत सलग येणाऱ्या त्या अर्थी त्यांचा मसावी 2 असणार आहे. त्यामुळे मसावीच्या खाली आपण लिहूया 2 बरोबर. इथं दोन संख्यांचा गुणाकार ते आहे तसंच घेऊया. मग 312 गुणिले 2 उत्तर मिळेल 624 बरोबर या दोन संख्यांचा गुणाकार. आता एवढंच आपण शोधायचं की या चार संख्यांपैकी अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 624 आपल्याला मिळेल. तर त्या दोन संख्या आहेत 24 आणि 26. 24 आणि 26 चा गुणाकार 624 मिळतो. त्यामुळे त्या दोन संख्या आहेत 24 आणि 26. हा पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये एक बैजिक राशी आपल्याला सोडवायची आहे. त्याच्यामध्ये 15 गुणिले 76 भागिले 19 वजा 19 आहे. इथे 19 वजा 19 आपल्याला पटकन दिसतं मग आपण तिथे शून्य घेऊ शकतो. तसं जर केलं तर उत्तर आपलं चुकेल कारण आपल्या क्रमानुसार पहिल्यांदा आपल्याला भागाकार करायचा आहे. त्यामुळे 15 आहे तसंच घेऊया. 76 भागिले 19 उत्तर मिळेल 4 वजा 19. आता इथे सुद्धा वजाबाकी सर्वात शेवटी आपल्याला करायची आहे. त्याच्या आधी हा गुणाकार करूया. 15 गुणिले 4 60 मिळेल आणि 60 वजा 19 उत्तर येईल 41 जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4.